मध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो. त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार. पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहेत, तालुकाध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, इतर वेगवेगळ्या सेलचे प्रमुख आहेत, अनेक सहकारी आहेत. मला त्यांना सगळ्यांना सांगायचं बाबांनो, माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर वेळेवारचे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा लांबचा असं काही बघणार नाही. हा जनतेचा पैसा आहे. मी आत्ताच माझ्या काही सहकार्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे, तिथं कुठेही गडबड होता कामा नये. कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो. आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू, केंद्राचा निधी कसा इथं जास्त आणता येईल, राज्याचा निधी कसा जास्त देता येईल, डीपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल, या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू. पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार. माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे. 1991 पहिला खासदार झालो होतो बारामतीचा, आणि नंतर 8 वेळेला आमदार झालेलो आहे. त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ, माझा जिल्हा, जिथे जिथे मी पालकमंत्री म्हणून मी साताऱ्याला 5 वर्ष काम केलंय, पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला पण काम केलेलं आहे. त्याच्यामुळं बीडच्या संदर्भामध्ये कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणात राहतो. मला काम करत असताना जाती समाजाचा गोष्टीचा विचार केलेला नाहीये. जातीय सलोखा आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो. शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो. जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो. तो आदर्श डोळ्यासमोर घेऊन आपल्याला जायचं आहे. कुठल्याही अफवांच्या रूपातून विश्वास ठेवू नका. मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कुणी तिथं कुठेतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील, की आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार. मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलाही हे अधिकारी पण बघणार. काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर पुढे त्याच्यामध्ये मी म्हणेन ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं, त्याचा रिव्हॉल्वर काढतात, वर काही रिव्हॉल्वर इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वापरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर सिंगल बोर्ड हे जे रील तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. त्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल होतोय. आणि मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला सांगतो, सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा.
चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. प्रत्येकाला कुठल्या बाबतीमध्ये कळलं तर मी पोलिसांना आताच तिथं सांगणार आहे. राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या मुलाखतीच्या होऊन देणार नाही. करणार आहे की बाबा तिथं अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातनं कुणी भरट जाता कामा नये. पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वागत असेल आणि हे नव्याचे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस येताना कामाच्या तयारीने मी आल्यानंतर जी काही कामं वेगवेगळ्या भागात चालली आहेत त्याची पाहणी करेल. आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले, त्या निवेदनाची मी नोंद घेईन. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अंके 10 लाख द्या, 5 लाख द्या, ऍक्च्युअली वाटायला मी सुद्धा आलेलो नाही. दिलेले पैसे आमदार निधीचे असतील, खासदार निधीचे असतील, ते सुद्धा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेले आहेत त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिरोधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला थोडासा असायचं कारण आहे. पण उगीच नुसतं मी आलो की मला मोठा हार द्यायचा, मला मुके द्यायचा, मला मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात ठेवा ना. साधू संतांचे काय विचार आहे, इतर काय गोष्टी आहेत, आणि फार तुम्ही अपेक्षा करताय आता काय दादा आलाय, आता काय काळजी, तर ते डोक्यातनं काढा, हे डोक्यातनं काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. मला सांगतो तिथं अनेक जण माझ्या अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहे, काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या होती माझ्या होती. जेवढं मी माझं वाढेल त्या पद्धतीनं एखाद्या गोष्टी पडतील आणि स्वच्छ प्रतिमेचे नाव. काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं 32-36 कोटी रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण बिनकारांना प्यायला पाणी नाही का, लाईटचं बिल भरलं नाही. जसं शिस्तही लावावं लागेल नियमाप्रमाणे. आता त्याला एवढं बिल मानता येणार नाही, पण त्याला हप्ते पाडायचे का, त्याच्यात व्याज माफ करायचे का. मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग योगेश चंद्र आबा शुक्ला सचिव आहेत, योगेश चंद्र महावितरणचे सीएमडी त्यांच्याबरोबर घेतलेली होती. जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल, जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत द्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन. हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल. 2 मंत्रिमंडळात सहकारी आहेत तुमच्या भागातले, ते धनंजय मुंडे आणि पंकजाताई, त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ. भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही, पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला पाहिजे. कारण तर मी त्याचं काम करणार आणि ते खाली तिसरंच काहीतरी करणार, तसलं नाही मी कापून घेणार. तर त्याला सरळ सांगणार आहे, तू जर दुटापी वागणार असेल तर मी काम करणार नाही. मी काही साधू संत नाही, मी सरळ मार्गी आहे. मी जरूर सगळ्यांना मदत करेन. जो संख्येने कमी असेल, त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं, मला काय आधार आहे, तुम्हाला सरकारचा आधार आहे, तुम्हाला आमचा आधार आहे. आम्ही इथं काही विट्टी दांडू गोट्या पतंग उडवायला आलेलो नाही, आम्ही इथं कामं करता आलो, तुम्हाला काम करायला आवडतं. मी सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टरने येणार होतो, पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी 6ला निघू. 7:30ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला. बरं 2 दिवसाची महत्वाची मीटिंग धनंजयची दिल्लीमध्ये, बातम्या काही चालल्या त्याच्याकरता गेले त्याच्याकरता. मुख्यमंत्र्यांना मला एकनाथरावांना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं. फायनान्सच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं, कोमच्या मीटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं, नगर विकासच्या मीटिंग असल्या तर एकनाथरावांना जावं लागतं, पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भात मीटिंग असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं.
खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही. वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या, कारण तेही महत्वाचं आहे. कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल, मनरेगाचा असेल, तिथं विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात. इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी कशा इथं होऊ नये. जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विहीर दाखवायचे, पैसे उचलायचे, असं दुसरीकडे होतं, इथं नाही. पण असं काही इन्शुरन्स, आपला पीक विमा, 1 रुपयात पीक विमा आहे. जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची, जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची, जमीन सरकारची, आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच, आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात. अशा तक्रारी महाराष्ट्रात, तुमच्याकडे नाही, महाराष्ट्रात. त्याच्यावर आपण तपासणार आहे. इथं असल्या तरी तपासल्या जातील, कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे. आणि बरेच जण आता काय व्हायला लागलाय, आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेले हौसे नवसे गौसे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. आता मी तुमचा तेव्हा गेला होता मी युतीचा, युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला? हे असं चालणार नाही. काही दिवस तुमचं वागणं बोलणं असायचं मी बघेन, खरंच दुरुस्त होत आहेत का? कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. ते जवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, आज पुन्हा उगवलीकडे नमस्कार, तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो. परत राजेश्वर, मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले म्हणतात, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं स्वतःसारखं सरळ वागूया, चांगलं वागा. मी तुमच्या मागं पूर्ण ताकद उभी करेन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.